कामगार विकास मंच वतीने EPS 95 तसेच पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटीच्या कायद्यात बदल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। चर्चासत्राच्या या व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, महिंद्रा अँड महिंद्राचे प्रवीण पाटील, महिंद्रा सोनाचे उत्तम खांडवाले, HLचे संजय कुटे, नोट प्रेसचे जगदीश गोडसे, विकास मंचचे कैलास मोरे, नंदू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। वर्षानुवर्षे महागाई वाढत असताना सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शन ग्रॅज्युएटीमध्ये कुठलीही वाढ होत नाही। पर्यायाने सेवानिवृत्तीनंतर हलाखीचे दिवस काढावे लागतात असा प्रश्न कामगार विकास मंचच्या वतीने प्रवीण पाटील यांनी मांडला। एखादा वायरमन कुठेतरी त्या MSCB मध्ये काम करतो म्हणून कुठेतरी दिवा लागतो, कुठल्या तरी शेतामध्ये विहिरीमध्ये पंप चालतो आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या अन्नधान्यामुळे देशाची प्रगती होत असते। परंतु देशाच्या वाटचालीमध्ये, देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या या घटकाकडे मात्र अतिशय उपेक्षितपणे कोणीही बघितलेलं नाही। सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष होत आलेलं आहे। आज कामगार संघटनांनी जेव्हा सातत्याने याच्यावर आवाज उठवला तेव्हा कुठेतरी मागील सरकारच्या काळामध्ये मिनिमम 1000 रुपये पेन्शन करण्यात आली। चालू अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार तसेच वेळप्रसंगी केंद्र शासनाशी कामगारांसाठी भांडणार अशी ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली। किंवा महागाई आपल्या ग्रॅज्युएटी याच्याबरोबर जोडून म्हणजे आपल्याला रिटायरमेंट नंतर सुरक्षित असं वाटेल, आपलं कुटुंब सुरक्षित राहील। त्याचबरोबर ग्रॅज्युएटी ज्याप्रमाणे आपण सांगितलं की 15 दिवसावरून ती 26 दिवसासाठी राहावी, असे जे काही विषय या ठिकाणी आपण सर्वांनी मांडले, आपल्या सर्वांच्या मनोगत मी या ठिकाणी ऐकलं आणि निश्चितच आपले हे प्रश्न केंद्र शासनाकडे आपण मांडू आणि त्यासाठी भांडू अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी देतो। यावेळी कामगार विकास मंचच्या वतीने खासदार हेमंत गोडसे यांना निवेदनही देण्यात आलं। चर्चासत्राप्रसंगी सातपूर अंबड औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यातील युनियनचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।